गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? तर आज खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतो आहे. ब्लॉग शूट करायला काय दिवाळीमुळे मला वेळ नाही भेटला. तर सकाळी आज आहे गोलूपिऊचा बड्डे. तर सकाळी आमचा डिसिजन झाला की आज आपण अलिबागला जाऊया. त्यासाठी आम्ही आवरलं, पॅकिंग वगैरे केली. काहीच आवरलेलं नव्हतं. शेटला मी बोलले मी पॅकिंग करून ठेवली आहे, पण पॅकिंग वगैरे काहीच करून नव्हतं ठेवलं. पटापटा सगळं काम आवरलं, पॅकिंग केली व आम्ही चाललो आहे अलिबागला. पिऊला असं आपण ट्रॅव्हल करताना झोपायला खूप आवडतं. त्यानंतर आपण गेलो एकविरा देवीला कारल्याला. गोलू आणि पिऊचा बर्थडे म्हटलं देवीच्या आशीर्वादाने आपण आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तिथे दर्शनाला गेलो. दर्शन खूप छान झालं. गोलू पिऊ पण पूर्ण डोंगर चढून गेले, कुठंच उचलून घ्या बोलले नाही. खूप छान दर्शन झालं. तिथं इतकं छान वातावरण होतं ना, खूप छान, खूप प्रसन्न वाटलं. गोलू आणि पिऊ फोटो पण शूट वगैरे करत होते. तिथे ते सर्वजण असे हात वरती जोडून शूट करत होते. पिऊ पण म्हटली मला पण तसं शूट करायचं. तर पिऊ पण तशी, तिचे हात काय जास्त वर जात नव्हते, पण तरीही ती ट्राय करत होती. तर झालं का फोटो काढून झालं का असं मला सारखं विचारायची. त्यानंतर दर्शन आमचं खूप छान झालं व आम्ही निघालो आता अलिबागला जायला. जाता जाता आम्हाला लोणावळ्यात लोणावळ्याचं मॅप्रो गार्डन आहे, तिथे आम्ही गेल्याच्या नंतर तिथे खूप छान गोलूपिऊ सगळं पाहत होते. चांगलं निरीक्षण करून काय आहे कुठं काय. तिथे गेल्यावरती आम्हाला खूप छान असे रंगीबिरंगी फिश दिसले. गोलूपिऊ फिशचा आनंद खूप घेत होते. त्यांना फिश पाहायला खूप आवडतं. आम्ही हॉस्पिटलमध्ये कुठं वगैरे हॉटेलवर कुठे गेलो तर तिथे फिश टँक असतात. गोलूपिऊ तिथेही खूप फिश पाहतात. त्यांना फिश पाहायला खूप आवडतं आणि तिथले रंगीबिरंगी फिश पाहून त्यांना खूप आनंद वाटत होता. त्यांनी खूप मज्जा केली. त्यांना खूप आवडलं तिथं जाऊन. व तिथे जाताना रेनफॉलसारखं आपण जाताना म्हणजे पूर्ण वरून पाऊस पडल्यासारखं होतं. तर पिऊला खूप छान वाटायचं तिथं. पिऊ सारखी तिथे जाऊन उड्या मारायची. नंतर तिथे होतं जम्पिंग जपांग म्हणलं का गोलूला आणि पिऊला खूप आवडतं. ते बोले आम्हाला पण खेळायचं. तिथे खूप मोठे मोठे मुलं होते. त्यांना काय असं जास्त जमत नव्हतं उड्या मारायला. ते जास्त उड्या मारायच्यामुळे ते खाली पडायचे. त्यानंतर ते पकडूनच जम्पिंग जपांग करायचे. त्यांना खूप आवडतं. हे गोलू खूप छान असा उड्या मारतोय. मध्ये काय तर जात नव्हता, मध्ये उड्या मारायला गेला का पडायचा. त्यानंतर आम्ही गेलो तिथे. ते गोलू आणि पिऊ बोलले आम्हाला आईस्क्रीम खायची. तर आज आहे त्यांचा बड्डे. शेट गोलू पिऊच्या सर्व फरमाईश आज पूर्ण करत होते. त्यांना जे लागेल ते सगळं देत होते. गोलूपिऊने मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली. तिथले थोडं चॉकलेट वगैरे ज्यूस वगैरे भेटतात, त्याचं टेस्ट वगैरे घेतलं काय आपण काहीच नाही नको म्हटलं. तर तिथून आपण निघालो आता अलिबागला जायला. गोलू आणि पिऊ मस्त ट्रॅव्हलचा आनंद घेत होते. खूप छान राहिले आणि त्यांना बाहेर गेलं ना खूप छान वाटतं आणि ते सर्व गोष्टीचा आनंद घेतात. बाहेर गेल्यावर एवढे मस्त राहतात ना, त्यामुळे आम्हाला पण दोघांना खूप छान वाटतं का ते बाहेर गेल्यावर चांगले राहतात वगैरे. त्यांचं बाहेर गेल्यावर कसलंच टेन्शन नसतं, ना खाण्यापिण्याचं ना फिरण्याचं वगैरे. त्यांच्या मनाने ते फिरतात वगैरे. भूक लागली का सांगतात. त्यानंतर आपण गेलो एका हॉटेलवर. तर तिथे आपण छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन केलं. केक वगैरे घेतला. केक शेटच्या आवडीचा केक होता. शेटला रेनबो फ्लेवरचा केक खूप आवडतो. तर त्यांनी त्यांच्या आवडीचा केक घेतला होता. गोलू आणि पिऊचं केकच्या बाबतीत काहीच नाही. त्यांना कोणताही केक आणा त्यांना खूप छान वाटतं. अशा आपला तो दिवस होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो. आम्हाला जायचं होतं बीचवर. गोलू पिऊला मस्त असं रेडी केलं. आम्ही चाललो बीचवर जास्त अशी काही खूप गर्दी नव्हती. दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे होत्या, पण जास्त गर्दी नव्हती. आम्ही ज्या दिवशी पाठीमागं फिरलो त्या दिवशी खूप गर्दी होती. तर असं थोडं आम्ही एन्जॉय केलं तिथं. गोलू आणि पिऊ खूप एन्जॉय करत होते. खूप छान वाटत होतं त्यांना पाहून. ते इतकी छान मस्ती वगैरे करत होते. गोलूला पाणी आणि चिखल म्हटलं का त्याला दुसरं काही लागत नाही. तो खूप छान बीचचा आनंद घेत होता. आदल्या दिवशी तो रडत होता घरी जायचं. त्यांनी बीच वगैरे काय तोपर्यंत पाहिलेलं नव्हतं. आम्हाला अंधार झाला होता तिथं जायला. त्यानंतर सकाळी उठल्यावर त्यांनी समुद्र पाहिला. त्याला असं वाटलं कधी जाईल. त्यानंतर त्यांनी खूप आनंद घेतला. आम्ही आलो रूमवर. बीचवरून घरी जाण्यासाठी निघायचं होतं. तिथे होता स्विमिंग पूल. तर गोलू बोलला आपल्याला स्विमिंग पूलमध्ये जायचं. तर तिथून निघताना हॉटेलजवळ थोडेसे प्लॅन्ट म्हणजे मनी प्लॅन्ट वगैरेच होते आणि हे प्लॅन्टचं नाव काय मला माहीत नाही, पण मला ते छान वाटले म्हणून मी तिथून थोडे घेतले. त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला निघताना गोलू आणि पिऊ नको बोलत होते, पण म्हटलं चला आता घरी जाऊया आपण.
तर अशी काहीशी आपली बर्थडेची ट्रिप होती. खूप छान झाली, खूप मज्जा वाटली. असं थोडे थोडे दिवस मिळून असं बाहेर गेलं खूप छान वाटतं. असं काहीसं आपले 2 दिवस होते. ओके, बाय.